नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, तुम्हाला जर मी एक नाव सांगितलं, शंकर बळवंत चव्हाण, किती जणांना हे नाव माहिती असेल? मीही मान्य करतो प्रामाणिकपणे, मलाही हे नाव माहिती नव्हतं. पण आज दुपारी सकाळ दुपारच्या याच्यामध्ये की काही कविता वाचत होतो, ते वाचत असताना शंकर बळवंत चव्हाण यांचा जन्म 1903 साली झाला होता. दुर्दैवाने आपल्या आज ते एवढे सुपरिचित नाहीत, पण त्यांच्या काळी ते शृंगारिक आणि निसर्ग कविता यांसाठी प्रसिद्ध होते. तर त्यांची एक कविता माझ्या वाचनात आली. एका शेतकऱ्याची कविता आहे. अशा शेतकऱ्याची कविता की ज्याच्या शेतामध्ये कापूस फुललेला आहे आणि त्याची प्रेयसी म्हणा किंवा जोडीदार म्हणा, जे कोणी असेल ज्याच्यावर त्याचं प्रेम आहे, ती त्या शेतातून येते आहे. गमतीचा भाग म्हणजे ही संपूर्ण कविता वारुणी या वृत्तातलं आहे. त्याच्याबद्दल माझा जो ब्लॉग आहे शब्दयात्री, त्यावर मी लिहीनच, कारण की बाहेर इंटरनेटवरती जास्त माहिती त्याच्याबद्दल दिलेली नाहीये कोणी. ते मी काम करेन. पण आत्ता तूर्तास एवढंच लक्षात ठेवा की वारुणी वृत्तातलं आहे. कविता किती सुंदर आहे बघा. ती इतकी सुंदर होती की मला राहावलंच नाही. मला मी ती शेअरच करणार तुमच्याबरोबर. त्यासाठी मी आत्ता आलोय खरं तर. कविता पहा, किती सुंदर भाषा आहे बघा. कापसाचे शेत माझे हो, फुलोनी शुभ्र सारे. कापसाचे शेत माझे हो, फुलोनी शुभ्र सारे. वाटती हे की नभीचे, खाली आले सर्व तारे. कापसाचे शेत माझे हो, फुलोनी शुभ्र सारे. वाटती हे की नभीचे, खाली आले सर्व तारे. हेच आम्हा होत लोकी दौलतीचे दिव्य ठेवे. शेतकऱ्यांसाठी हाच तर दौलतीचा दिव्य ठेवा आहे. हेच आम्हा होत लोकी दौलतीचे दिव्य ठेवे. या विना ते जाळ मोती वा हिरे ते काय व्हावे. एका शेतकऱ्यासाठी त्याचा फुललेला मळा, त्याची फुललेली बाग, त्याचं फुललेलं शेत याच्याहून जास्त तेजोमय, त्याच्याहून जास्त दौलत अशी काय असली पाहिजे. किती सुंदर भाषा वापरले पहा. हेच आम्हा होत लोकी दौलतीचे दिव्य ठेवे. या विना ते जाळ मोती वा हिरे ते काय व्हावे. पुढे म्हणतात, फुल्ल झाल्या कापसाच्या या अशा शेतातुनी जो. फुल्ल झाल्या, फुल्ल हा शब्द हल्ली वापरात येत नाही, पण प्रफुल्ल हा शब्द आपण वापरलेला आहे. फुल्ल म्हणजे फुललेलं. फुल्ल झाल्या कापसाच्या या अशा शेतातुनी जी. हिंडताना स्वाभिमाने कल्पना हो गुंग माझी. भासते की चालतोसे तारका मेळ्यातुनी या. जे विचाले अंबरीचा हासरा तो चंद्रराया. माझ्या या फुललेल्या कापसाच्या शेतामधून मी असा काही प्रफुल्लित होऊन चालतोय की जणू काही तेज असलेला चंद्र चांदण्यांच्या मधून विचरण करतोय. स्वाभिमानाने, हा, स्वाभिमानाने. शेतकऱ्याला असं हे नाही, स्वाभिमान हवा, कारण की तो स्वतः कसतोय त्या जमिनीमध्ये. फुल्ल झाल्या कापसाच्या या अशा शेतातुनी जी. हिंडताना स्वाभिमाने कल्पना हो गुंग माझी. भासते की चालतोसे तारका मेळ्यातुनी या. जे विचाले अंबरीचा हासरा तो चंद्रराया. फुल्ल झाले शेत ऐसे डोलताना मंद वाते. फुल्ल झाले शेत ऐसे डोलताना मंद वाते. हा जणू हे लावतो क्षीरोदधी की मूर्त वाटे. शेत माझं रोपं जी आलेली आहेत, कापसाची जी बोंड आलेली आहेत, ती अशी काही डोलतायत मजेमध्ये की जणू काही क्षीरोदधी, क्षीरसागर, म्हणजे दुधाचा महासागर जो आहे, की तोच जणू काही हेलावतोय, त्याच्या लाटा दिसतायत. किती सुंदर कल्पना आहे पहा. कारण की कापसाची बोंड फुलल्यानंतर तर पांढरं पांढरं दिसणार आहे सगळीकडे. ती जेव्हा अशी हालतायत, ती जेव्हा वाऱ्यावर डोलतायत, असं वाटतं की क्षीरसागरवरच्या लाटाच आहेत. किती पावित्र्य पण आहे बरं का या शब्दांमध्ये. नुसतंच वर्णन नाही आहे निसर्गाचं, याच्यात पावित्र्य पण आहे. क्षीरोदधीबद्दल चर्चा चालली आहे. उगाच कुठलं पण काही पण नाही. सुंदर शब्द. फुल्ल झाले शेत ऐसे डोलताना मंद वाटे. हा जणू हे लावतो क्षीरोदधी की मूर्त वाटे.
खोप माथी त्यात शोभे मेढ मागे टेकण्यासी. खोप माथी त्यात शोभे मेढ मागे टेकण्यासी. शेषशायी विष्णू जेवी शोभतो की या निवासी. असं वाटतंय की तो खोपा जो आहे त्यातला आणि मागे मेढ जी दिसतीये शेतातली, ती असं वाटते की हा जो क्षीरसागर आहे, त्या क्षीरसागरावर शेषनागच जणू आहे आणि त्याच्यावर विष्णू भगवान विराजमान आहेत. तेवढी सुंदर कल्पना असू शकते ही. गोपमाथी त्यात शोभे मेढ मागे टेकण्यासी. शेषशाही विष्णू जेवी शोभतो की या निवासी. ये उषा देवी शुभांगी रंगुनी की सुप्रभाती. ये उषा देवी शुभांगी रंगुनी की सुप्रभाती. उषा देवी म्हणजे सकाळचं वर्णन, पहाटेचं वर्णन. ये उषा देवी शुभांगी रंगुनी की सुप्रभाती. आणि हर्षे वेचुनिया तारकांचे नेई मोती. हळूहळू पहाटेवरनं आता आपण सकाळकडे येऊ लागलेलं आहे. वर्णन किती सुंदर आहे पहा. वेळ पहाटेपासून सकाळपर्यंत आली, पण ते कवी सांगताना कसं सांगतायत? ये उषा देवी शुभांगी रंगुनी की सुप्रभाती. क्षितिजावर सगळे रंग पसरलेले आहेत. आणि हर्षे वेचुनी या तारकांचे नेई मोती. ती वेचून एक एक तारकांचे मोती घेऊन गेली आकाशातनं. तेवी माझी येऊनी शेतावरी ती प्रीत राणी. तेव्हाच तेवी माझी येऊनी शेतावरी ती प्रीतराणी. प्रीतराणी म्हणजे कोण? प्रेयसीच असणार, जोडीदारच असणार, ज्याच्यावर प्रेम आहे. आणखीन कोण असणार? त्या गावामध्ये त्या शेतकऱ्याच्या मनातलं वर्णन पहा किती सुंदर आहे. कदाचित त्याची बायको असेल, प्रेयसी असेल, कोणी असेल. सकाळ झाली, ती कापसाच्या त्या संपूर्ण फुललेल्या शेतातून हळूहळू ती प्रीतराणी येते. पहाट होऊन आता सकाळ झालेली आहे. देवी माझी येऊनी शेतावरी ती प्रीत राणी. वेचुनी आणील सारे पीक गेहा गात गाणे. आता ती कापसाची बोंड जी आहे ती आता खुडायची वेळ झालेली आहे. हळूहळू ती पण आता खुडायला लागणार. शेतात सगळेच काम करतात, स्त्रिया पण काम करतात, पुरुष पण काम करतात, सगळे काम करतात. ते आता तो बघणार की माझी प्रीत राणी आलेली आहे. त्या सगळ्या पांढऱ्या त्या क्षीरोदधीच्या ह्याच्यातून, लाटांमधून ती त्या सुंदर दिसते सकाळीमध्ये. आता ती हळूहळू एक 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 वेचत जाणार. तेवी माझी येऊनी शेतावरी ती प्रीत राणी. वेचुनी आणील सारे पीक गेहा गात गाणी. गेहा म्हणजे घरी. मूर्त ऐशी संपदा स्वर्गीय नेमे गेही. मूर्त ऐशी संपदा स्वर्गीय नेमे येत गेही. अशा माझ्या घरी एवढी मूर्त सुंदर संपदा स्वर्गीय माझ्या घरी आलेली आहे, ती नेहमीच येत राहते. आणि माझी हृत्सखी ती हर्षुनी वेडीच होई. हे सगळं माझं वैभव बघून, मी शेतकरी आहे, माझं वैभव काय असायचं? शेतीच असणार, फुललेलं शेतच असणार. हे सगळं वैभव बघून ती एकदम हर्षून वेडीच होऊन जाते. शब्द पहा, हृत्सखी. हृत्सखी ही संधी आहे. हृत, हृद, सखी, हृदयातली सखी. आणि माझी हृत्सखी ती हर्षुनी वेडीच होई. येई भावे एक लक्ष्मी की तुझी ते भेटणे आहे. मगाशी म्हटलं तसं पावित्र्य पण आहे या कवितेमध्ये. येई भावे एक लक्ष्मी की तुझी ते भेटणे आहे. एक लक्ष्मी दुसऱ्या लक्ष्मीला भेटायला येते. एक गृहलक्ष्मी आहे आणि एक, आता अर्थात शेतकऱ्यांसाठी लक्ष्मी म्हणजे कोण असणार? ती जमीन आहे, त्याचं शेत, पीक, ही लक्ष्मी. येई भावे एक लक्ष्मी की दुजी ते भेटणे आहे. एक लक्ष्मी दुसऱ्या लक्ष्मीला भेटायला आली. केवढी सुंदर कल्पना आहे बघा. हेच सालो साल देवा मागणे ना अन्य काही. हेच सालो साल देवा मागणे ना अन्य काही. माझी एक लक्ष्मी दुसऱ्या लक्ष्मीला अशीच कायम भेटत राहो, सालो साल भेटत राहो. एवढंच देवा माझं मागणं आहे, बाकी माझं काही मागणं नाही. एका सामान्य शेतकऱ्याचं आणखीन स्वप्न तरी अशी किती म्हणजे असणार. आता हे जुनी कविता आहे की शेत त्याचं फुललेलं आहे, पीक उत्तम येतं आहे, वातावरण छान आहे, त्याची प्रेयसी असेल, साथीदार असेल, ती बरोबर आहे, गृहलक्ष्मी बरोबर आहे आणि या दोन लक्ष्मींचा कायम मिलाप होत राहतोय. आणखीन सुख म्हणजे तरी काय असायला हवं? इतकी ही सुंदर कविता आहे. मला ते वाचून झाल्यावर असं झालं की हे हे जर मी नाही शेअर केलं तर चुकीचं होईल. फार सुंदर कविता आहे.
मगाशी म्हटलं तसं दुर्दैवाने, आपल्या दुर्दैवाने आपण या कवींना एवढं ओळखत नाही. शंकर बळवंत चव्हाण यांना आणखीन मी शोधतोय. मला जर मिळालं तर मी आणखीन शेअर करेन, नाही असं नाही. पण तूर्तास या कवितेचा आनंद घ्या. या कवितेचा आनंद घ्या. आणि जर आवडली असली कविता तर लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचवा. काय होतं, कवितांबद्दल ना एक कुठेतरी अनास्था दिसते फार. आणि एकच एक विषय येत राहतात सतत. म्हणजे हा विषय म्हणला की त्याच अंगाने सारखं सगळं लिहिलं जातं. हे इतकं मनाला टवटवीत करणारं कविता आहे की म्हणजे प्रश्नच नाही. खूप छान वाटलं मला कविता वाचून. आणि तुम्हालाही मी आशा करतो की ही कविता आवडली असेल. आवडली तर लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला एकदा भेट द्या, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर कविता, साहित्य, पुस्तक यावरती भरपूर गप्पा होत असतात. पुढच्या वेळी भेटू पुढची कुठली तरी कविता घेऊन किंवा कुठल्या तरी पुस्तकावर किंवा कुठल्या तरी वेगळ्याच विषयावर बोलायला. तोपर्यंत धन्यवाद.